नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडाफोड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। मिरजेतील महिलेसह तिघेजण 5 किलो गांजासह ताब्यात। निमशिरगावला पोलिसांची सापळा रचून केली कारवाई। निमशिरगाव तालुका शिरोळ इथं गांजा विक्रीसाठी आलेल्या महिलेसह साथीदारांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली। मदिना अशरम शेख वय 50, शमशुद्दीन सरदार बागवान वय 40 दोघे राहणार मिरज सांगली व नईम उर्फ दस्तगीर राजू पठाण वय 34 राहणार सोमवारपेठ अशी अटक केलेल्यांची नाव आहे। त्यांच्याजवळून 5 किलो 300 ग्रॅम गांजा, दुचाकी व मोबाईल असा 2.25 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। अधिक माहिती अशी, गंजी गल्लीमध्ये राहणाऱ्या इरफान खलील मोदी वय 37 याला गांजा विक्री प्रकरणी अटक केली होती। पोलीस निरीक्षक श्रीराम कनेरकर हे इरफानकडे कसून चौकशी करत होते, त्यावेळी त्याने रमीज शब्बीर बागवान वय 30 राहणार बिंदू चौक, मोहम्मद सैफ, नरुलामीन खान पठाण, सरनाईक वसाहत राजारामपुरी, नईम पठाण यांच्याकडून गांजा घेतल्याची कबुली दिली होती। यातील रमीज याने सध्या भाजी विक्री करत असून गांजा विक्री बंद केल्याचं सांगितलं, तर नईम पठाण याने मिरजेतून गांजा आणल्याचं सांगितलं। डीबी पथकाचे उपनिरीक्षक खंडू गायकवाड यांनी नईम पठाणकडे मिरजेतील पुरवठादारांबाबत विचारणा केली। त्याने संशयित मदिना शेखचं नाव सांगितलं। नईमच्या माध्यमातून पोलिसांनी मदिना याला गांजा घेऊन कोल्हापुरात बोलावलं, मात्र तिनं शिरोळ तालुक्यापर्यंतच येण्याची तयारी दर्शवली। निमशिरगाव परिसरात सापळा रचण्यात आला। गांजा घेऊन मदिना व तिचा साथीदार शमशुद्दीन पोहोचताच त्यांना ताब्यात घेतलं। 1,32,000 रुपये किमतीचा गांजा दोघांकडून जप्त केला। या कारवाईत पोलीस अंमलदार वाजिद मोमीन, प्रीतम मिठारी, गजानन परीख, मंगेश माने, तानाजी दावणे, कोमल पाटील, शिवाजी जाधव यांनी सहभाग घेतला।